जाऊया पुढच्या बातमीकडे. तर नीट फेर परीक्षेबाबत एक मोठी अपडेट आली आहे. एनटीएनं परीक्षेचा वेळ हा 15 मिनिटांनी आता वाढवलाय आणि मुलांना आता 180 ऐवजी 195 मिनिटं मिळणार आहेत आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांपर्यंत परीक्षेचा हा कालावधी असेल. 15 मिनिटांचा कालावधी परीक्षा केंद्रावरच्या पत्रकावर स्वाक्षरी आणि इतर आवश्यक प्रशासकीय बाबींसाठी दिला गेलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवण्याचा वेळ वाया जाणार नाही. त्यामुळे ही 15 मिनिटं अधिकची मिळालेली आहेत. तर सध्या एनटीएनं काही बदल केलेला आहे. वेळेमध्ये हा बदल केलेला आहे. एनटीएनं परीक्षेचा वेळ 15 मिनिटांनी वाढवलाय आणि 180 ऐवजी आता मुलांना पेपर सोडवण्यासाठी 195 मिनिटं मिळणार आहेत. यामध्ये दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांपर्यंत परीक्षेचा हा कालावधी असेल आणि 15 मिनिटांचा हा वाढलेला जो कालावधी आहे तो परीक्षा केंद्रावरची उपस्थिती, पत्रकावरची स्वाक्षरी आणि इतर आवश्यक प्रशासकीय बाबींसाठी दिला गेलाय. त्यामुळे उरलेली जे मिनिटं आहेत ते विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी मिळणार आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जाणार नाही.